लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र। लातूर शहरात आज मुसळधार पाऊस झाल्याने महानगरपालिकेच्या कामाची पोलखोल झाल्याचं दिसून येत आहे। स्थानिक नेते प्रशासन यांनी पावसाळ्यापूर्वीचे नियोजन केले नसल्याने शहरात ही परिस्थिती निर्माण झाली आहे। लातूर शहरातील कित्येक गोरगरीब नागरिकांच्या घरात पाणी शिरले आहे, तरीही प्रशासन आम्ही आढावा घेत असल्याचे सांगून पळवाट काढत आहे। मागील 15 दिवसांपासून प्रशासनाला पावसाबाबत पूर्वकल्पना असून सुद्धाही मागील 15 दिवसांपासून प्रशासनाला पावसाबाबत पूर्वकल्पना असून सुद्धा ही परिस्थिती निर्माण झाली आहे। लातूर शहर सध्या मुसळधार पावसाच्या तडाख्यानं अक्षरशः थबकलं आहे। मागील 24 तासांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे शहरातील बहुतांश भाग जलमय झाले असून नागरिकांचे जीवन विस्कळीत झाले आहे। विजांच्या कडकडाटासह पडणाऱ्या मुसळधार पावसाने रस्ते, वसाहती, व्यापारी संकुले आणि घरांचे परिसर जलमय करून टाकले आहे। जलमय रस्ते, घरांमध्ये पाणी, शहरातील विवेकानंद चौक, नवीन बाजार परिसर, IPS कॉलनी, खोरी गल्ली, गांधीनगर, शिवाजीनगर, तेली गल्ली, पटेल चौक, इंडिया नगर, अंबेजोगाई रोड यांसारख्या सखल भागांमध्ये गुडघ्या एवढे पाणी साचले असून अनेक घरांमध्ये पाणी शिरल्याने घरगुती साहित्याचे मोठे नुकसान झाले आहे। पावसाचे पाणी, सांडपाणी वाहिन्या भरून वाहू लागल्याने अनेक भागात दुर्गंधी पसरली आहे। हवामान विभागाने काही दिवसांपूर्वीच मुसळधार पावसाचा इशारा दिला होता, तरीही लातूर महानगरपालिकेने याची गांभीर्याने नोंद घेतल्याचं कोणतंही लक्षण इथे मात्र दिसून आलेलं नाही। दरवर्षी नालेसफाईच्या केवळ घोषणा आणि फोटो सेशन पुरते उपक्रम राबवून महापालिकेचा कारभार चालतो अशी टीका नागरिकांकडून आता होत आहे। रिपब्लिकन वार्तासाठी लातूर जिल्हा प्रतिनिधी सगीर मोमीन। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.